ओम नमो भगवते वासुदेवाय। सूत म्हणती शौनकाशी, युधिष्ठिरानी पाहून भयंकर उत्पात, मनोमन झाले चिंताग्रस्त. द्वारकेहून आले अर्जुन एवढ्यात, भयग्रस्त अवस्थेत. निस्तेज अर्जुन अश्रू गाळीत, युधिष्ठिर चरणी लोटांगण घालित. युधिष्ठिर झाले तेव्हा भयभीत, हवाल दिल अवस्था पाहून अर्जुनाची. नारदाच्या बोलण्याचे झाले स्मरण, म्हणून अर्जुनास घेतले विचारून. संबंधिताच्या हाल हवालाची चौकशी करून, मनातील आशंका फेडिल्या. युधिष्ठिरांनी केलेली चौकशी. मधु भोज दाशार्ह, सात्वत अंधक अर्ह. वृष्णी कुलातील यादव सर्व, कुशल आहेत ना. परमपूज्य आजोबा शूरसेन परिवारासह, वसुदेव मामा धाकट्या बंधूसह, पत्नी देवकी त्यांच्या 7 बहिणीसह सुखरूप आहेत ना. ज्यांचा पुत्र दुष्ट कंस गेला होऊन, ते बंधू देवकासह राजा उग्रसेन आहेत का हयात अजून, सांग मजला. रुदिक कृतवर्मा अक्रूर जयंत, गद सारण शत्रुजीत. हे यादव वीर समस्त, कुशल आहेत ना. यादवांचे स्वामी बलराम भगवान, अनिरुद्ध जे चपळता दाखवती युद्धातून. वृष्णी वंशातील सर्वश्रेष्ठ महारथी प्रद्युम्न, आनंदात आहेत ना. चारुदेशनव जांबवती पुत्र सांब यांचे, सुषेणव पुत्रासहित ऋषभ यांचे, तसेच भगवान श्रीकृष्णाच्या पुत्रांचे चित्त प्रसन्न आहे ना. सुनंद नंद आदी यदुवंशी सर्व, श्रुतदेव उद्धव आदी श्रीकृष्णाचे सेवक वर्ग. सुरक्षित असती कारण श्रीकृष्ण बलरामाचे शौर्य, हे सकुशल आहेत ना. द्वारकेतील सुधर्मा सभेत, आपुल्या स्वकीयांसह आनंदित. भक्तवत्सल ब्राह्मण भक्त श्रीकृष्ण भगवंत, आनंदात आहेत ना. यदुवंश रूपी क्षीरसागरात, आदिपुरुष श्रीकृष्ण बलरामा सहित, जगाचे कल्याण व उन्नती करीत विराजमान आहेत. त्यांच्याच शौर्यामुळे सुरक्षित, द्वारकेतील यदुवंशीय सन्मानित. श्री विष्णूच्या पार्षदासमान आनंदात विहार करीत आहेत. सत्यभामा आदी 16,000 राण्या, केवळ भगवत चरणाची सेवा करण्या. पारिजातादी स्वर्गातील वस्तूंचा उपभोग घेण्या योग्य ठरती. श्रीकृष्णाच्या बाहुबलाच्या सामर्थ्याने, यदुवंशी वीर राहती सुरक्षित निर्भयपणे. बलपूर्वक आणलेल्या देवतांना बसणे योग्य ठरेल सुधर्मा सभेत. अशा सुधर्मा सभेत आपण प्रवेश करीत आहात, तेव्हा चिंता कोणती सतावत आहे आपणास. श्रीमद भागवत माऊली ही श्रीकृष्णाची प्रत्यक्ष वाङ्मय मूर्ती आहे आणि याचा अनुभव इथे येतो. द्वापायमान व्यास मुनी कोणताही प्रसंग वर्णन करत असताना कोणत्या न कोणत्या निमित्ताने श्रीकृष्णाच्या चरित्राचे स्मरण नक्कीच करून देतात आणि यामुळेच नवधा भक्तीतील स्मरण भक्ती वृद्धिंगत होते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. हे बंधू अर्जुना, सांग तू कुशल आहेस ना. तिथे तुझ्या मान सन्माना काही कमतरता झाली का. तू दिसतोस निस्तेज मला, पुष्कळ दिवस द्वारकेत राहिला. तेथे तुझा कोणी अपमान तर नाही केला, सांग मला लवकर. एखादा ब्राह्मण बालक गाय, वृद्ध रोगी स्त्री व प्राणी अन्य, शरण येऊनी धरले असता तुझे पाय, तू झिडकारले तर नाही ना. समागमास अयोग्य स्त्रीशी समागम तू करशी, किंवा समागमास योग्य स्त्रीशी असभ्यरिता वागशी. मार्गात तुझ्याहून लहान किंवा बरोबरीच्या व्यक्तीनं
तुला पराजित टाकले करून ऐसे सर्व काही घडले नाही ना. अन्नाची गरज असलेले मुले व वृद्ध गांजलेले यांना सोडून एकट्याने भोजन केले, ऐसे आचरण केलेस का. ऐसे नाना शंका व प्रश्न, कैसे होईल माझे समाधान. चिंतित होई माझे मन, काय करावे. अभिन्न हृदय सुरध श्री कृष्ण, कारणाचे कारण जे परम कारण. आपणास गेले का नेहमीसाठी सोडून, अन्य नसावे कारण दुःख होण्या. पांडव होती कृष्ण विरहाने कैसे व्यथित. परीक्षितास कैसे राज्य देत, अन कैसे स्वर्गारोहण करतात. सांगतो पुढल्या अध्यायी. महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कंधे युधिष्ठिर वितर्को नाम चतुर्दशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत्.